नमस्कार मित्र, स्वप्नयान करिअर काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुलींसाठीच्या 100% फी सवलतीविषयी बोलणार आहोत. मागच्या काही दिवसात अनेक पालकांचे आणि विद्यार्थिनींचे मला याच संदर्भात मेसेजेस आलेले. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच बारकावे एकदम व्यवस्थित क्लिअर करणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका राहता कामा नये. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या, कारण इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जे काही महत्त्वाचे अपडेट्स सीईटी सेलकडून येणार आहेत हे सर्वच आम्ही तुमच्यापर्यंत रेग्युलर बेसिसवरती आणणार आहोत. त्यासोबतच ज्या काही महत्त्वाच्या सूचना असतील किंवा काही छोट्या मोठ्या चुका असतील ज्या तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला वेळच्या वेळी सांगणार आहोत. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. त्यासोबतच इन जनरलच तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये काही अडचणी असतील किंवा आमची पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन्ड आहे. आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. यावर्षी ऍडमिशन प्रोसेस सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने एक GR रिलीज केला होता, ज्यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी मुलींना 100% फी सवलत देण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. मग आता 100% फी सवलत म्हणजे तुम्हाला एकही रुपया भरायचा नाहीये का? तर असं अजिबात नाही आहे. तुम्हाला छोटीशी रक्कम भरावी लागते. खरं तर काय असतं ना की इंजिनिअरिंगच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जी फीस असते ही सरासरी 3 भागात डिवाइड केलेली असते. एक असते ट्युशन फीस, एक असते डेव्हलपमेंट फीस आणि काही ऑदर फीस असते. आता ऑदर फीस मध्ये काही युनिव्हर्सिटी फीस, छोट्या मोठ्या एक्झाम फीस या सगळ्या गोष्टी येतात. पण ही जी 100% फी सवलत आहे यामध्ये तुमची 100% ट्युशन फीस माफ होणार आहे. अर्थात तसं बघायला गेलं तर तुमचं शिक्षण ऑलमोस्ट फ्रीच होणार आहे, कारण की ट्युशन फीस हा फीसचा सगळ्यात मेजर सेक्शन असतो. 70 ते 80% फीस तुमची माफ होतीये. ही खूप मोठी गोष्ट आहे. फक्त तुम्हाला जी काही डेव्हलपमेंट आणि अदर फीस आहे कॉलेजची एवढीच फक्त तुम्हाला भरायची. पुढचा मुद्दा जो आहे हा आहे इलिजिबिलिटीचा. ह्या स्कीमसाठी कोण कोण पात्र आहे तर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीला बिलॉंग करत असाल, आयदर ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा ओबीसी, EWS, VJNT, SBC, SEBC, SC ST कुठल्याही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. अट फक्त एवढीच आहे की तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा खाली असलं पाहिजे. तुमचं अर्थात तुमच्या फॅमिलीचं संपूर्ण उत्पन्न 8 लाखापेक्षा खाली असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. आणि दुसरी अट अशी की तुमचं जे ऍडमिशन आहे हे कॅप राऊंड थ्रू झालं पाहिजे. अर्थात जर तुम्ही स्पॉट राऊंडला जाणार असाल तर तुम्हाला ही स्कीम ऍप्लिकेबल असणार नाही, तुम्हाला पूर्ण फीस भरावा लागणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जर या स्कीमचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरीली कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन करावं लागेल. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी स्कीम आहे ही फक्त त्याच कॉलेजेसला ऍप्लिकेबल आहे जे कॉलेजेस कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन कंडक्ट करतात. अर्थात जे कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत की जे फक्त मॅनेजमेंट कोटा थ्रू ऍडमिशन घेतात या कॉलेजेसला ही स्कीम लागू होत नाही. फॉर एक्झाम्पल पुण्याचे MIT WPU असेल किंवा विश्वकर्मा युनिव्हर्सिटी असेल, ही कॉलेजेस कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करत नाही, डायरेक्ट डोनेशन थ्रू ऍडमिशन घेतात. त्यामुळे अशा कॉलेजेसमध्ये तुम्हाला ही स्कीम ऍप्लिकेबल असणार नाही आहे. मग पुढचा महत्वाचा मुद्दा येतो की ही स्कॉलरशिप आपल्याला कुठल्या स्वरूपात मिळणार आहे. तर ऍडमिशन करताना आपल्याला आपली जी डेव्हलपमेंट फीस आहे ती भरून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करावं लागतं. आणि एकदा रेग्युलर कॉलेज सुरू झालं ना की एक महाडीबीटीचा फॉर्म असतो स्कॉलरशिपचा, तो स्कॉलरशिपचा फॉर्म आपल्याला भरायचा असतो. आणि मग तो फॉर्म जेव्हा अप्रूव्ह होतो तेव्हा गव्हर्नमेंटकडून तुमची जी फीस असते ही डायरेक्टली कॉलेजकडे जमा होत असते. त्यामुळे हा जो महाडीबीटीचा फॉर्म असतो हा व्यवस्थित लक्षपूर्वक भरायचा असतो. आता महाडीबीटीचा फॉर्म कसा भरायचा, त्याची काय प्रोसेस असते याविषयी आपण ऍडमिशन प्रोसेस झाल्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवूया. पण आता सध्याला तुम्हाला कशावर फोकस करायचं आहे तर तुमची कॉलेजची लिस्ट बनवायची आहे तुम्हाला, कारण पुढच्या 3-4 दिवसातच तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे. आणि त्याआधी तुमच्या हातामध्ये तुमच्या कॉलेजची लिस्ट असणं गरजेचं आहे. आणि ही लिस्ट बनवताना तुम्हाला कॉलेजेसचा मागच्या 2 ते 3 वर्षांचा कट ऑफ अनालिसिस करावा लागतो. त्यामध्ये ह्या कॉलेजची ही ब्रांच ह्या पर्सेंटाईलला गेली, त्या कॉलेजची ती ब्रांच त्या पर्सेंटाईलला गेली, किंवा बऱ्याच वेळेस तुम्हाला 2 कॉलेजेसमध्ये कंपॅरिझन करायचं असतं. मग एका पॉइंटला असं होतं की मग तुमचं डोकं काम करायचं बंद होऊन जातं. त्यामुळे तुमचं काम सोपं करण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म घेऊन आलोय. इथे कुठेतरी त्याची लिंक दिलेली असणार आहे. या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुमची रँक आणि पर्सेंटाईल टाकलीत आणि प्रेफर्ड सिटी आणि तुम्हाला कुठली ब्रांच हवी आहे या सगळ्या गोष्टी एंटर केल्या की तुमच्यासाठी पर्सनलाइज सजेशन्स मिळतील की तुमच्या पर्सेंटाईलला साजेसे कुठले कॉलेजेस आहेत. त्यासोबतच तुम्हाला 2 कॉलेजचे कंपॅरिझन करायचं असेल, म्हणजे एखाद्या कॉलेजची ही ब्रांच आणि या कॉलेजची ही ब्रांच यांच्यासोबतचं कट ऑफ अनालिसिस करायचं असेल, हे सुद्धा तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती करू शकणार आहात. त्यासोबतच तुम्हाला वेगळी एक्सेल शीट बनवायची गरज नाही कॉलेज लिस्टसाठी. या वेबसाईटवरती तुम्हाला तुमचे प्रेफरन्सेस टाकले की तशा प्रकारची लिस्ट प्रिंट सुद्धा करता येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्लॅटफॉर्म 100% फ्री आहे. तुम्हाला 0 रुपयामध्ये या सगळ्या गोष्टी वापरायला मिळणार आहेत.
चालेल, तर मग आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर झाल्या असतील. तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर आमचा व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत सगळ्यांनी अलर्ट राहा आणि तुमच्या लिस्ट बनवण्यावरती काम चालू ठेवा.